समियाचीच घाई आंघोळ घालायची. मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे 14 एप्रिल, त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर 14 एप्रिल आहे, त्याच्यामुळे गावामध्ये खूप सारे काही कार्यक्रम होणार आहे. शिवाय संध्याकाळी मिरवणूक पण आहे. त्या मिरवणुकीला आम्ही जाऊ तेव्हा तुम्हा सगळ्यांना सोबत आम्ही घेऊनच जाऊ. पण सध्या आता सकाळ झाली आहे, त्याच्यामुळे आंघोळीची तयारी चालू आहे. माझी आणि समियाची आंघोळ तर झालेली आहे, पण कबीरची आंघोळ बाकी आहे. तर म्हटलं कबीरला बाहेर अंगणामध्ये आंघोळ घालू, जेणेकरून त्याला पण मज्जा वाटेल, सगळी झाडं वगैरे बघत बघत. पण थोडंसं ऊन वाढलं, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरती असं आम्ही टॉवेल ठेवलेलं आहे. छत्री आणू का? तर आता कबीरला आंघोळ घालून घेतो आणि त्याच्यानंतर आंबेडकरांच्या फोटोला हार वगैरे घालून आम्ही पाय वगैरे पडणार आहे. तर आता आंघोळीची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. बादलीमध्ये पाणी वगैरे काढले. आणि आज कबीरला आंघोळ कोण घालणार आहे? कोण घालणार आहे? रमाई. कबीर काय अंगातलं काढून देत. कबीरला मज्जा वाटते. ऊन जास्त म्हणून इकडे सुवासण्याची छत्री पकडलेली आहे. आणि समियाने काय टाकलं? कडुलिंबाची पानं टाकलेली बादलीमध्ये. समियाचीच घाई आंघोळ घालायची. ओ काय समिया, आता आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि ऊन खूपच चढलेलं आहे. म्हणजे आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. ऊन खूप आहे म्हणून म्हटलं की थंड हवेच्या ठिकाणी बसू, म्हणून आंबराईच्या इथे आलेलं आहे. आंबे तुम्ही बघू शकता, ते बघा किती हाताला लागतं ते थांबे म्हणजे. आणि कबीरला पण जास्त गरम होते, अक्षरशः गाल त्याचं लाल झालेलं आहे. म्हणून म्हटलं झाडाखाली बसलं की त्याला छान वाटेल, एन्जॉय करते. आणि समिया आहे ना, समियाला खूप 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 मज्जा आली आहे. केवढी मज्जा आली आहे समिया? खूप मज्जा आली आहे. आणि ही सगळी आंबराई दिसते, ती मावशींची झाडं आहेत. आज 14 एप्रिल आहे, त्यानिमित्ताने मावशीने पूर्ण गावाला जेवण द्यायचं ठरवलेलं आहे. सो त्याची तयारी चालू झाली सकाळपासूनच. म्हणजे भाजी वगैरे तर सकाळीच घेऊन आल्या होत्या, पण ते साफसफाई करायला ज्यांनी बायकांना बोलवलं आहे कामातल्या, तर काय काय साफसफाई चालली आणि काय काय प्रिपरेशन चाललं आहे ते आपण बघायला चला. आणि इकडे रथ तयार केलेला आहे मिरवणुकीसाठी, म्हणजे अजूनही ते डेकोरेशन करतातच त्याला. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं मी, आज भरपूर सारे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत. तर त्यापैकी एक आहे ती म्हणजे पाककला स्पर्धा. तर पाककला स्पर्धेमध्ये यावेळेस आई स्पर्धक नसून परीक्षक होत्या, त्याच्यामुळे त्यांनी सगळे हे पदार्थ टेस्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर आम्हाला टेस्ट करायचा देखील चान्स मिळाला. तर स्पर्धेचा विषय होता दिवाळीला जे पदार्थ आपण घरी बनवतो, म्हणजे चकली, लाडू, करंजी असे सगळेच पदार्थ तुम्ही आणू शकत होता, किंवा ऑप्शनमध्ये होतं गोड काही बनवू शकतात. तर गुलाबजाम, खीर किंवा शिरा असं काही बनवू शकत होता. आणि रमामावशीने स्पेशल असा बनवला होता मँगो शिरा. इथे रथ तयार झालेला आहे, मिरवणूक थोड्याच वेळात निघेल, पण त्याच्या आधी थोडीशी इथे डान्स होणार आहे लहान मुलांची. आणि इकडे रथामध्ये समियाला बसण्याचा चान्स देखील मिळाला. मिरवणूक तर पुढे गेली आहे निघून, पण जेवण आज आपल्याकडून आहे पूर्ण गावकऱ्यांना, म्हणून आई ते सगळं टेस्ट करून बघते. भाजी, भात वगैरे. आणि
आणि इकडे पुऱ्यांची तयारी चालू आहे. पुऱ्या आता लाटायला घेतील गरम. प्रोग्राम अजून चालूच आहे. बाहेर जेवणाच्या पंक्ती सुद्धा पडलेल्या आहेत, पण आम्ही घरी जेवणार आहे. तर जेवणामध्ये आजचा मेनू काय ते मी दाखवते. तर जिरा राईस आहे, छान कुर्मा भाजी आहे, पुऱ्या आहेत आणि इथे ह्याला तळण बोलतात, म्हणजे नळ्या वगैरे आहेत. आणि गोडामध्ये आहे बासुंदी. हां, आणि समिया काय खाते तर फक्त राईस आणि बासुंदी. हो ना, समियाचं फेवरेट जेवण. तर आम्ही जेवतो, या तुम्ही पण जेवायला. आजचा दिवस तर संपला, पण असे धमाल मस्तीचे व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.